शतमानं नानाठानेहि रस्यो भवत्सराणि च। जय भीम नवोदय। आज तारीख 31 जानेवारी 2024 आणि आज आपला कार्यक्रम जसं की तुम्हाला माहिती आहे शामदेव शिबिर आहे। त्या दिवसाचा पहिला दिवस म्हणजेच प्रवचनविधी आणि कार्यक्रमासाठी सुमंगल बनते महाथेरो, अभिसंगवाल बनते महाथेरो आणि सारीपुत्त बनते महाथेरो यांची मुख्य उपस्थिती लाभली आणि यांचं स्वागत मीराई शिरसाट आणि विक्की भाऊ आणि अक्षय भाऊच्या हस्ते झालं। आता आपण ध्वजारोहणासाठी भीमनगर चौकात जाऊन ध्वजारोहण करणार आहोत। ऐतिहासिक भीमनगर चौकामध्ये पंचशिलेचा ध्वज फडकवून पंचशील ध्वजाचा भिक्खू संघाचा धम्म ध्वजाचा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा। हा जो धम्म ध्वजारोहणाचा जो प्रोग्राम आहे हा इथं सुरुवात झालेल्या धम्म कार्याला ध्वजारोहण करून, तसेच या क्रांतीभूमीचा सर्वात महत्वाचा हा ध्वज आहे भीमनगराचा। त्याचबरोबर या चौकामध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः इथं उपस्थित राहून या चौकाचं नामकरण केलं होतं। म्हणून या भीमनगर चौक जी फाटी आहे या ऐतिहासिक फलकाला आपले जे विक्की भाऊ आणि त्यांचा जे पैलवान टीम आहे हे सर्व युवक या ऐतिहासिक फलकाला पुष्पहार अर्पण करतील। बंदेजींनी शामनेरांना भिक्षा दिल्यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम सुरू झाला। त्यानंतर आपण निघणार आहोत चारिकेसाठी। इदं मे प्रियं सब्बे देवा सब्बे मनुष्या सब्बे भूता सब्बे सत्ता मितेतियं सप्तं सप्पठानेषु पठेतितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्समुन्ने निषिद्धो वा सप्पारे विजयनक पातु सबयुतं सत्ता वन्दितं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। पटमंच बोधिपल्लकं द्वितीयं च निमिषं तृतीयं च कमलं षष्ठं चतुर्थं रत्नाकरं पंचमं जपालं च मुतिलिन्देन षष्ठमं सप्तमं राजायतनं वन्दे तं मुनिसेवितं महादयो महासत्थो बोधिमूले निषिध्यं पंचमारे पराजित्वा पत्तो सम्बोधि उत्तमम् एतेन सत्सवज्जेन सोत्थिते होन्तु सर्वदा एतेन सत्सवज्जेन सर्वदुःखभयारोग आपत्ति विपत्ति साभ्यन्तरायो उपद्रवा विनश्यतु एतेन सत्सवज्जेन होन्तु ते जयमङ्गला।
मालिका झाल्यावर सर्व सामनेदारांना चिवर घालून दिले आणि त्यानंतर त्यांच्या नामकरणाचा कार्यक्रम चालू झाला. पंडितजी तिसरं वर्ष आहे पंडितजी इथंच आपल्याच इथं. हे जे पाच तत्व बोललो आपण, पाच आहेत नाही, केसा लोमा नखा दंता. सुमेध बोधी, किरण विष्णू शिरसाट, धम्म किरण, प्रसिक मुरलीधर गवई, प्रज्ञा ज्योती, संगदास भीमराव शिरसाट, संगबोधी, जितेंद्र शिवदास इंगळे, जीवा, प्रशांत प्रवीण थोरात, धम्मशान, दिलीप समाधान शिरसाट, दीपरत्न, स्वप्नील जीवनी थोरात, श्रद्धा दिश्य, प्रकाश प्रभाकर वानखडे, धम्मप्रकाश, रोहित विनोद आंबेडकर यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून 10 चालिका होतात. याच्यासोबत 45 शहरातली विहारं जोडलेली आहेत. येणाऱ्या लोकसभेचा विचार करून आणि साहेबांच्या व्यक्तिमत्वाच्यासाठी किंवा आपल्या समाजाच्यासाठी एक दिशा दर्शक ठरणारा हा समारोह असला पाहिजे अशी सगळ्या भीमनगराची एक रिक्वेस्ट आहे. आणि म्हणून श्रद्धेय साहेब जर या कार्यक्रमाला लाचलेला जर आले, त्यांनी उपस्थिती दर्शवण्याचा आम्हाला शब्द दिला आणि पत्रक छापण्यासाठी पण आम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आमचा त्यांच्यासोबत संपर्क होत नाहीये. त्यामुळे जर का आपलं जर थोडं धम्माश्रय भेटला आम्हाला तर नक्कीच साहेब या कार्यक्रमामध्ये येऊन असंख्य लोकांना मार्गदर्शन करतील आणि आपले 24 जे ध्येय धोरण आहे शहरासाठी ते निश्चित यशस्वीरित्या आपण आपल्या समाजाला संघटित करू शकतो. हा व्हिडिओ इथे संपला. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय भीम.